सागर, माझा ना एक स्वप्न आहे. आपल्या अमृत स्वीट्सच्या दुकानाबाहेर ना लोकांनी खूप मोठी रांग लावली. आपल्या फॅक्टरीत किती मिठाई बनत असली ना तरी ती कमीच पडतीये. आणि आपल्या दुकानात ना ठिकठिकाणी पाट्या लावल्यात. लाडू संपले, पेढे संपले, आणि ते ताजे लाडू मिळतील उद्या सकाळी 8 वाजता. अरे वा, चांगलंय. म्हणजे उद्या सकाळी 8 वाजता ताजे लाडू घेण्यासाठी पुन्हा लोकांची भली मोठी लाईन. 8 वाजता नाही, सकाळी 7:30 पासून. म्हणजे बघ, आपल्या दुकानाचे शटर्स बंद आहेत, पण तरीही लोकांनी खूप गर्दी केली आहे. दॅट्स ग्रेट यार. हे मुक्ता, स्वप्न बघण्यामध्ये एक गोष्ट चांगली असते ना, स्वप्नात अशक्य असं काहीच नसतं. कुछ भी चलता है. हो ना. ए सागर, माझं ना आणखीन एक स्वप्न आहे. एक मिनिट मुक्ता, मला एक गोष्ट सांग. तुझ्या या सगळ्या स्वप्नांमध्ये तुझा नवरा सागर कुठे आहे की नाही? अरे ऐक तर, या स्वप्नात तू आहेस. हे बघ, माझ्या ह्या स्वप्नात ना मी नाही, मी, ज्योती आणि शालिनी काकू, आम्हाला एंटरप्रेन्योर ऑफ द इयर असा अवॉर्ड मिळालाय. क्या बात आहे. हो. आणि आम्ही तिघी स्टेजवरती गेलोय आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे. वाह. सगळी लोक खूप टाळ्या वाजवत आहेत. पण यात मी कुठे आहे? आहेस ना, तू तर पहिल्या रांगेत बसून टाळ्या वाजवतोयस. थँक्स अ लॉट. थँक्स कशासाठी? नाही, निदान स्वप्नामध्येच तरी मला पहिल्या रांगेत बसवण्याबद्दल. यू वेलकम. सागर, तुला आठवतंय कॉलेजमध्ये मला अशाच खूप ट्रॉफीज मिळायच्या. माझी शेवटची ट्रॉफी म्हणजे इंटर कॉलेजिएट वक्तृत्व स्पर्धेत मिळालेली. आणि त्यानंतर सांग ना मुक्ता, त्यानंतर काय? तुला काय सांगू मुक्ता, झालेल्या गोष्टीसाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. विनायक रणदिवे, आता तुला कळेल की मी काय करू शकतो. आज फक्त एक झलक दाखवली मी तुला, पण तुला संपवायलाही मागे पुढे पाहणार नाही मी. माझ्या मुलींना माझ्या विरुद्ध उभा करतोस. तुझं अख्खं घर उद्ध्वस्त नाही केलं तर नावाचा अरुण गडकरी नाही मी.
हॅलो सर, मी बोलते. सर मला तर इथे काही गडबड वाटत नाही. जे काही ते सगळं व्यवस्थित आहे. या प्लीज कम. सर, आपल्या मॉडेल कोऑर्डिनेटरनं फोटो सेशन करून काही मॉडेलचे फोटोग्राफ्स पाठवले. तुम्हाला वेळ झाला की तुम्ही पाहाल का? आपल्याला या सॉफ्ट ड्रिंकच्या नव्या ऍडसाठी एक फ्रेश लुक असलेली मॉडेल हवी. त्यांना ऍक्च्युली काही व्हीसीडीज पण पाठवल्यात, पण त्या मी तुम्हाला नंतर आणून देते. चालेल? गॉर्जियस. पण सर, तुम्ही अजून फोटोग्राफ्स बघितले सुद्धा नाही आहेत. मी तुला म्हणालो, यू आर लुकिंग ॲब्सोल्युटली गॉर्जियस टुडे. मीरा, हल्लीच्या मुली साड्या नेसत नाहीत ना, हे आम्हा पुरुषांचं दुर्भाग्य आहे. सर, तुम्ही माझं कौतुक करताय का साडीचं? ऑफकोर्स तुझं. म्हणजे तुझी साडी तर छान आहेच, पण तू साडी नेसल्यानंतर अजून चांगलं दिसतेस. बघ, विचार कर, मग अधूनमधून माझ्याकडून जर कौतुक करून घ्यायचं असेल तर कधी कधी साडी नेसत जा. काय झालं सर? कालची एक गंमत सांगायची होती का. काल आपण सॉफ्ट ड्रिंकच्या ऍड बद्दल चर्चा केली ना दिवसभर. कॅमेरा अँगल्स, लोकेशन्स, मॉडेलचे फोटोग्राफ्स, त्यांचे मेकअप्स, कॉस्ट्युम्स, दिवसभर चर्चा केली. मीरा, या दिवसभराच्या चर्चेमध्ये मी कमीत कमी 25 ते 30 वेळा तुला मेरा धिस, मेरा दॅट, मीरा 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 असं बोललो होतो. मग काय, मी घरी गेल्यानंतर आमच्या शांताबाई आहेत ना, म्हणजे आमच्याकडे स्वयंपाक करायला जी बाई येते तिचं नाव शांता. त्या शांताबाईंना मी कमीत कमी 4 वेळेला मीरा म्हणालो. शेवटी शांताबाई हसून मला म्हणाले, साहेब ही मीरा कोण आहे? तुम्ही काय सांगितलं? मी सांगितलं, शी इज माय कलीग. होतं असं कधी कधी. काही नावं आपल्या आयुष्याचा भाग कधी होऊन जातात आपल्यालाच कळत नाही. येऊ मी सर? या प्लीज कंटिन्यू. नाही, ते काम वेळच्या वेळी झालं पाहिजे. या, ओके. हा, मी कळवतो तुम्हाला. काय करतेस? काही नाही. काही नाही ना, मग किचन मध्ये का नाही आलीस? अगं, मला काकू पण विचारत होत्या की ज्योती कुठे आहे. असंच ग. अगं, अशीच बसली आहेस, आत पण आली नाहीस. काय झालंय? ज्योती, हे बघ, मला माहितीये नक्की काहीतरी झालंय. तू मलाही सांगणार नाहीयेस का? हा, राकेश काल खूप उशिरा आला घरी.
आणि तो दारू पिऊन आला होता. हे बघ ज्योती, असं होतं कधीतरी. तो नेहमी तर दारू पिऊन येत नाही ना. नाही, त्याविषयी मला काही म्हणायचंच नाहीये. मग तो नशेत सारखं तुझं नाव घेत होता. ज्योती, ज्योती अगं ऐक तर. कुणाला आवाज ऐकू येतोय का मला? वाचवा! हेल्प! कुणाला ऐकू येतोय का आवाज? काय गडकरी साहेब, तब्येत कशी आहे? कांता तू ए शेठ, शेठ बोलायचं. आपण तुम्हाला साहेब बोललो ना, मग आपल्याला कांता शेठ बोलायचं. काय कांता, तुझी हिम्मत कशी झाली? ते हिमतीचं राहू दे, हा? पण तुमच्या हिमतीला आपण मानतो, सॉलिड मानतो. माझ्या ऑफिसात गुंड पाठवले, मोडतोड केली, नासधूस केली. ही बघ, ती माणसं माझी नव्हती. ती माणसं तुमचीच होती. कशावरून? काय आहे, आपला एक फॉर्म्युला आहे. तुझ्या त्या 2 माणसांना 2 कानाखाली खेचली, सगळा बोलले. एक लक्षात ठेवायचं, ह्याच्या पुढे असं करायचं नाही. काय, आपल्या नावावर 3 खून दर्ज आहेत. आणखी एक चढला ना तर काय फरक नाही पडणार, फक्त कोर्टाच्या तारखा पडत राहतील. हा, आणि आपण विनायक साहेबांमुळे आता सुधारलोय, तेव्हा उगाच सापाच्या शेपटीवर पाय द्यायचा नाही. हा, समजला? हा ट्रेलर आहे असं समज, नाहीतर पुरी फिल्म दाखवीन तुला, फिल्म. हा, ध्यानात ठेव. याला घरी सोडा, आपली पद्धत आहे ती. हा, काय बिझनेस वुमन, कारखानदारीण बाई, कुठपर्यंत आलाय तुमच्या मिठाईचा कारखाना? नाही म्हणजे तयारी जोरात सुरू आहे. आता उद्घाटनाची तयारी सुरू आहे. वा, बरोबर. तुमच्याकडे कुठलं खातं आलंय तुम्ही सांगितलं नाहीत आम्हाला? क्वालिटी कंट्रोल. म्हणजे मी या मुलींना स्पष्टच सांगून टाकलंय की आपल्याकडे कसबी आचारी आहेत, उत्तम दर्जाचा माल आहे, हे सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा कुठलीही नवीन मिठाई एकदम मोठ्या प्रमाणात तयार नाही करायची. आधी 1 किलो करून बघायची, रंग, चव, दर्जा याची खात्री झाली की मग पुढे जायचं. क्या बात है, वाह. म्हणजे घरच्या मॅनेजमेंटचा तुमच्या या फॅक्टरीला खूप फायदा होणार आहे. हा, हे ऐकून आता आम्हाला सुद्धा असं वाटतंय की अमृत डेअरीमध्ये सुद्धा शालिनी वहिनींचा एक्सपिरियन्स वापरायला काही हरकत नाहीये. चेष्टा करताय? नाही, मी सिरियसली बोलतोय. गुड इव्हनिंग सर. ग- येऊ का?
गुड इव्हनिंग. अरे दीक्षित, तुम्ही या ना, बसा ना. बसा बसा. एकदम अचानक. हो, म्हणजे तसंच काम होतं. मग बोला ना, काय? ऍक्च्युली मासाहेबांच्या 13व्या दिवशी मी विल वाचून दाखवलं, पण खरं म्हणजे मासाहेबांनी जुनंच विल कायम ठेवायला सांगितलं होतं. नाही, म्हणजे आम्ही समजलो नाही. हे काय काय प्रकार आहे हा? जुनं विल, नवीन विल? जे मासाहेबांनी जे पहिलं विल केलं होतं त्यात त्यांनी त्यांच्या इस्टेटीची तुम्हा दोघांच्यात म्हणजे तुमच्यात आणि दिवाकरमध्ये समान वाटणी केली होती. नंतर दिवाकरच्या वागण्यामुळे मासाहेब खूप निराश झाल्या आणि त्यांनी त्यांचं विल बदललं. मासाहेबांच्या 13व्याला मी जे विल वाचून दाखवलं होतं ते नवीन विल होतं. आणि ती माझी फार मोठी चूक होती. एक मिनिट मिस्टर दीक्षित, पण हे जे विल केलं होतं ते त्याच्या सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज बरोबर होत्या ना? आणि मानच्या संमतीनेच बनवलं होतं ना विल? हो, पण दिवाकर घरातनं निघून गेल्यामुळे मासाहेबांना खूप मोठा धक्का बसला. आपण इस्टेटीतून दिवाकरला बेदखल करून त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर खूप मोठा अन्याय करतोय असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून मग त्यांनी मला एक दिवस फोन केला आणि सांगितलं की आम्हाला आमचं नवीन विल कॅन्सल करायचं आहे, आमचं जुनंच विल कायम ठेवायचं. दीक्षित साहेब, मानचा कोणताही निर्णय आम्ही कुटुंबियांनी आनंदाने मान्य केला असता. मग असं असताना त्यांची इच्छा डावलून तुम्ही नवीन विलचं वाचन का केलं? माझ्यावर दबाव आणण्यात आला होता. काय काय म्हणताय का तुम्ही? कोणी दबाव आणला होता? तुम्हाला कळतंय का? तुम्ही आमच्या कुटुंबातल्या माणसांवर संशय घेताय. नाही, तुम्ही नाही, पण तुमच्या कुटुंबात ज्यांचे हितसंबंध गुंतलेत अशा एका माणसानं माझ्यावर दबाव आणला. कोण आहे तो माणूस? दीक्षित, आम्ही विचारतोय, कोण आहे तो माणूस? कोणी तुमच्यावर दबाव आणलाय? गोवर्धन प्रभू.